नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर विषय असा आहे आपल्या चॅनलमध्ये. तर स्पेशली शुभमला आज जायचं होतं त्या ठिकाणी जिथं आपण चाललोय. तर बघूया, शुभमला आज इच्छा झाली त्या ठिकाणी जायची. त्याच्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे, पण तुम्हाला ते अरे मित्र कसं मित्रांनी घरी थांबायचं म्हणजे आपण तिथं जाऊन गोड गोड खायचं गोष्ट आहे का नाही. व्हायला पाहिजे. चिकन स्टिक ओके. त्या चिकन मध्ये स्टिक लावलेली असते का? बरोबर. बर्गर आहे. भाईंनी आपल्याला एक वेगळ्याच बर्गरला घेऊन आलेत. ते आलेत आपल्याला कोरेगाव पार्क मध्ये घेऊन. आणि त्या भाई म्हणते करू नको तू ब्लॉग बी लय वेळ आला तर तिथं करतात म्हणून. पण घ्यावं लागलं ना, खूपच गर्दी होती मित्रांनो. इकडे बघा गर्दी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर विषय असा आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे, आज आहे संडे आणि संडेसाठी आपण आज एका नवीन ठिकाणी चाललेलो आहोत. तर हे ठिकाण कोणतं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. पण त्यासाठी आपल्यासोबत येणार आहे शुभम, जो आपला ऑफिसचा मित्र आहे. आणि त्या मित्रासोबत आपण जाणार आहोत एका नवीन ठिकाणी फूड ट्राय करण्यासाठी. आणि ते कोणतं आहे तुम्हाला पुढे कळेलच. पुण्यातलं खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे ते, आणि ते पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर बघूयात ते ठिकाण कोणतं आहे आणि सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. चलो. थांबलेला आहे तिथे शुभम येऊन थांबला. आपण त्याला बोलूयात तरच कसं ठिकाण आहे ते. होय चल ना. तर शुभम आलेला आहे. आपल्याला ॲक्च्युली कसं आहे, आज शुभमच्या इच्छे खातीर आपण चाललेलो आहे. म्हणजे शुभमला आज इच्छा झाली त्या ठिकाणी जायची. त्याच्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे, पण तुम्हाला ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहावं लागणार आहे, तेव्हा समजणार आहे. म्हणजे आम्ही आता चाललोय आणि आमच्या एका मित्राला पण आम्ही म्हणलं रूममेटला चल म्हणून. तर तो म्हणला की नाही, म्हणजे त्याच्याकडे गाडी होती, त्याला म्हणलं मागून ये गाडीवर आणि आम्ही जातो पुढे. तर तो नाही आला. मी ह्याला आता सांगितलं हा बाय म्हणतो, मग त्या एकूण गाडी घ्यायची का आपल्याला? असं कसं करायचं आता की बाबा त्याला म्हणायचं तू एकटाच ये, ते तू येऊच नको, आम्हाला गाडी द्या, आम्ही जातो म्हणून. सांग. अरे मित्र कसं मित्रांनी घरी थांबायचं म्हणजे आपण तिथं जाऊन गोड गोड खायचं गोष्ट आहे का नाही. व्हायला पाहिजे. काय याला असं काय अर्थ नसतो भाई मित्राला. मग मी त्याला म्हणलं भाई, तोच म्हणला मला की मी नाही येत, पण म्हणलं गाडी नको भाई, मला आपली बस आलेली आहे, आता आम्ही जातो तिकडे. बघत राहा लास्टपर्यंत. जबरदस्त ठिकाणी जाणार आहोत आम्ही आज. एक नंबर ठिकाणी जाणार आहोत हा ना. भाईंनी सजेस्ट केलेलं आहे आपल्याला आजचं ठिकाण. तर ते ठिकाण कसं आहे काय आहे आपण बघणार आहेत जाऊन. तुम्हाला काय बोलायचं का भाई? आता काय नाही. आता काहीच नाही, डायरेक्ट तिथे गेल्यावर बोलेला भाई. चलो. तर भाई मला एक सांग, तू आपण चाललोय तिकडे, पण तिथे खाणार काय आहेत? असं ठिकाणी चाललेलं आहेत आपण, जे ठिकाण सगळ्यांना माहिती आहे पुण्यातले. आता विषय जास्त झालेला आहे. आपण आता पहिल्यांदा जाणार आहेत वनाजला, आणि वनाजवरून जाणार आहेत आपण मेट्रोने त्या ठिकाणी. आणि ते ठिकाण कोणतं आहे तुम्हाला आपल्याला सांगायचं त्यांना लगेच का नंतर सांगायचं गेलं? नंतर सांगू. जबरदस्त नंतर सांगतो आम्ही जरा तुम्हाला. चला. आता आहोत वनाजच्या स्टॉपवर आणि मेट्रोने आपण चाललेलो आहोत. आता वनाजपासून कुठे जायचं रे आपल्याला? येरवड्याला चाललो आहेत वनाजपासून, आणि तिथून मग पुढचा प्रवास जाणार आहे. तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल आपण कुठे चाललेलो आहेत ते. तर लेट्स सी. लागली खूप जास्त भूक, आणि भाईंचं असं म्हणणं आहे की खतरनाक भेटतंय तिथं. कसा कोणता घ्यायचा असतं तिथे गेलं? आपले नेव आहे चिकन स्टिक बर्गर. तर तुम्हाला आता आयडिया आली असेल आपण कुठे चाललेलो. आपण चाललो पुण्यातलं बेस्ट आणि काय म्हणतो आपण त्याला, कॅम्प बर्गर. खूप असं फेमस कॅम्प बर्गरमध्ये जाणार आहोत आज आपण. आणि कॅम्पचं बर्गर खायला, बर्गर किंगचं बर्गर. आणि भाईंनी तिथलं एक बर्गर सजेस्ट केलं आहे. कोणतं म्हणलं? क्रिस्पी चिकन स्टिक बर्गर. चिकन स्टिक ओके. त्या चिकनमध्ये स्टिक लावलेली असते का? बरोबर. तसलं बर्गर आहे का ते? ते बर्गर खाणार आहेत आपण. आता ते लोक बघतात म्हणून भाई लाजतोय थोडासा. नाही लाजत भाई, लाजत नाही भाई. विषय सोपा नाही भाईचा. भाईचा विषय खतरनाक आहे, भाई लाजत नाही. तर विषय असा आहे. पण बघूयात आता आपण उतरणार आहेत येरवड्याला, आणि तिथून आपण जाणार आहेत येरवड्यापासून. मला वाटतं की आपण जरा वेगळी तर उतरतो का? आता गेलं माणसं म्हणतं की येरवड्याला कसं तिकडे कॅम्पमध्ये जाणार माणसं काय ते काय घालतात आपल्याला कमेंटमध्ये. काय नाही चालते. बघूयात आपण काय कसं प्रवास करणार. मजा येणार आहे पण नाही का नाही. स्टिक बर्गर खायला, चिकन स्टिक याडात काय काम येतं. आता बघा इथं मित्रांनो, थोडंसं
थोडंसं आपलं कन्फ्युजन झालेलं आहे की आपल्याला असं वाटलं तर आपण कॅम्पच्या बर्गरला जाणार आहोत, तर भाईंनी आपल्याला एक वेगळ्याच बर्गरला घेऊन आलेत. ते आलेत आपल्याला कोरेगाव पार्कमध्ये घेऊन, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा कोरेगाव पार्कमध्ये पण सेम बर्गर आहे तेच जे कॅम्पमध्ये मिळतं, तर त्यांची ब्रँच आहे इथे आणि ती खायला आपण चाललेलो आहोत. आणि बघूयात आता मग तिथे जाऊन कशी आहे. आता इथे तर मी कधी आलेलो नाही आहे ह्या बर्गर किंगला इथल्या कोरेगाव पार्कचा, बट बघूयात आता कसं असेल तर त्याच्यानुसार आय थिंक आपण बघू टेस्ट वगैरे कशा आहे. आपण इथून मेट्रोने आलो आणि इकडे कल्याणीनगरला आत्ता उतरलो होतो, आणि कल्याणीनगरला उतरून आपण आता चाललेलो आहोत बर्गर किंगच्या दिशेने. हां भाई, तुम्हाला काय म्हणायचं आहे? जे तुम्ही मिसअंडरस्टँडिंग केलं आम्हाला सांगताना, आम्हाला तुम्ही म्हणलात कॅम्पमध्ये घेऊन चाललायत, मेरे साथ अन्याय हुआ आहे असं म्हणायची वेळ आली मला. हां हां काय आता विषय झालेला आहे मित्रांनो, पण मला वाटतं की टेस्ट चांगली असेल तर आम्ही तिथे जाऊन चिकन स्टिक काय बर्गर खाणार आहोत. तर लेट्स सी कसा आहे चिकन स्टिक बर्गर काहीच. तर आपण आत्ता इथं चाललेलो तिथं पुढेच आहे, पुढे गेल्यानंतरच आहे म्हणतोय हा. तर लेट्स सी काहीच. मस्त ब्रिजवरून चाललेलो आहेत आपण आता. भाई नुसतं फास्ट चालत म्हणतात, फास्ट किती चालायचे बघ, पुढेच येत भाई नुसतं पळता येतच. आपल्याला चालायला वेळ लागतो थोडासा, जरा निमान चालू लागतो. इकडे बघ इथं मस्त नदी आहे ना. हाँ इतना बड़ा पेट लेके चलना है भाई, थोड़ा टाइम लगता है ना. अब एक ऐसा है भाई, जिम कर रहा है तुम्हारा भाई, लेकिन ऐसा एक दिन जिम कर रहा है और दूसरे दिन ऐसा खा रहा है, तो मुझे नहीं लग रहा कुछ हो पाएगा जिम का, लेकिन देखते क्या होता है. इकडे बघा, इकडे मस्त नदी बिदी करावं लागतंय, पोटा पाण्यासाठी करावं लागतं आपलं गरिबांना. बाई कसं जरा मोठे माणसं आहेत भाई, आपलं गरिबात थोडंफार काहीतरी करावं लागतं नाही का. आणि इकडे बघा, इकडे मस्त नदी बिदी आहे, कामं चाललीत नदीचे काहीतरी, साईडला भिंत करायचे व्यवस्थित मध्ये. भाई तुम्हाला काय बोलायचं आहे का? भाईला एवढी भूक लागली, भाई नुसतं पळतायत त्या ह्याच्या दिशेने. काय विषयच काय नाही भाईचा मला. खूपच गर्दी होती मित्रांनो, इकडे बघा गर्दी, मस्त गर्दी आहे. आणि हा बघ भाई आता खाऊन घेतात. हे कोणता आहे? चिकन स्टिक लावलेली त्यांनी. खाऊन सांग रे कसं वाटतं त्याला. तर मित्रांनो, आत्ताच आपण बर्गर खाल्लेला आहे आणि बर्गर खाऊन झाल्यानंतर आपण रिव्ह्यू देतच असतो. तर कसं झालं, तिथं आपल्याला जास्त व्हिडिओ काढायला नाही भेटले, खूप गर्दी वगैरे होते. थोडेफारच आपण व्हिडिओज काढलेले आहेत, ते मी टाकेलच. पण बेसिकली जर रिव्ह्यू म्हटलं तर मला बेसिकली जो बर्गर आहे तो आवडला. म्हणजे मी जर आउट ऑफ 10 जर द्यायचं म्हटलं तर मी बेसिकली 7 वगैरे देईल. ते कशामुळे ते सांगतो की मला मी जर बर्गर खायला जर गेलो कुठे, तर मला बर्गर असा थोडासा म्हणजे छोटा असेल तरी चालेल, पण थोडंसं मजा आली पाहिजे खाताना असं वाटतं. इथे कसं झालं, आम्ही आता गेलतो त्यानंतर 1 तास तर ऑर्डरच लागतो, आणि त्यामुळे मग ते थोडंसं जरा तो मूड गेल्यासारखं होतं. आणि त्यात ते ऑर्डर आल्यानंतर ते पटपट खाणं वगैरे, आणि त्यात मला ते थोडंसं एक स्वीटनेस जरा जास्तच वाटला त्याच्यामध्ये. आणि चिकन तर होतं, चिकन पण भरपूर होतं त्याच्यामध्ये, पण मग ते थोडंसं जास्तच हेवी झाल्यावर पण आपल्याला काही गोष्टी आवडत नाहीत असं पण होतं. तर तेच माझ्या बाबतीत झालं असं मला वाटतं. पण मला बेसिकली ते त्या लेवलला नाही आवडलं. पण ठीक आहे, कधीतरी जर मित्रांसोबत यायचं आहे, थोडंसं एन्जॉय करायचं आहे, मस्त खायचं आहे वगैरे, तर नक्कीच तुम्ही एकदा बर्गर किंग या म्हणजे कोरेगावमधील जे बर्गर किंग आहे तर तिथे तुम्ही देऊ शकता एकदा भेट नक्कीच. कारण खूप सुंदर टेस्ट तर होती, छान होती टेस्टबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. टेस्ट नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचे व्हिडिओज तुम्हाला जर पाहायचे असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. आणि हेच आहे, मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि निवांत राहा.